सामाजिक काम करायचं असेल, रचनात्मक काही काम करायचं असेल ना, तर पहिलं तुम्ही गणेशोत्सवात काम करा. त्यामुळे माझ्या आयुष्यात पहिला नंबर मिळवून सुद्धा मिळालेला नाहीये, पण त्याने मी खुश आहे की ऍटलीस्ट जस्टिस मिळाला. पु ल देशपांडे, गदी माडगुळकर, डोंबिवली स्थित पुबा भावे, शंकर पाटील, दमा मिरासदार अशी सगळी मंडळी 3-3.5 दिवस डोंबिवलीत राहत होती. नमस्कार. वेद भेटच्या आजच्या एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डोंबिवली हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं शहर, शैक्षणिक, सांस्कृतिक तसंच सामाजिक वारसा जपणारं शहर. आणि ह्याच शहरात गेली अनेक दशकं वास्तव्यास असणारे आणि डोंबिवलीचा हा संपूर्ण सगळा प्रवास, घडलेला बदल ज्यांनी जवळून पाहिलाय असे श्रीकांत पावगी सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया डोंबिवलीचा हा बदललेला चेहरा, गेल्या काही दशकांमध्ये घडलेला हा सगळा प्रवास. तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आणि ह्याच विषयावरून जसं मी आता म्हटलं की डोंबिवलीचा हा चेहरा गेल्या काही दशकांमध्ये खूप बदललाय. म्हणजे पूर्वीचं डोंबिवली जिथे काही मोजकी घरं होती, जिथे राहणारी सगळी माणसं एकमेकांना ओळखत होती, तिथपासून ते आज काही लाखोंची लोकसंख्या असलेलं हे शहर इथपर्यंतचा हा प्रवास झालाय. म्हणजे पूर्वी डोंबिवली स्टेशनवरती मोजक्या ट्रेन्स येत होत्या, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या. ते आता दर 3 मिनिटाला सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत ट्रेन डोंबिवली स्टेशनवरून ये जा करत असतात. इतकी गर्दी सगळी वाढलेली. तर हा सगळा जो प्रवास आहे तो तुम्ही खूप जवळून बघितलाय. तर मला तेच जाणून घ्यायचंय की तुमच्या आठवणीतली, नाही कदाचित तुम्ही जेव्हा डोंबिवलीत पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल तेव्हाची डोंबिवली नेमकी कशी होती? 16 ऑगस्ट 1957 गोकुळाष्टमी या दिवशी मी इगतपुरीहून डोंबिवलीत आलो. तत्पूर्वी मी 12 बंगल्यावर रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत होतो. आमच्या शेजारी खान, मेनन, रॉय असे बहुभाषिक, मुंबईत जसे कॉस्मोपॉलिटन आहे तसे बहुभाषिक लोक राहत होते. आणि मी जेव्हा गणेश मंदिराच्या समोरील दातारवाड्यात आलो तेव्हा आमच्या शेजारी कोण, तर वैद्य, करंदीकर, दातार अशी सदाशिव पेठवाली मंडळी होती. आणि गावाची वस्ती किती, तर 15,000च्या पेक्षा कमी. ग्रामपंचायत होती. आणि इथून स्टेशन पर्यंत आम्ही उघड्या अंगाने पण जात होतो. गावामध्ये फक्त 2 मोटारी होत्या, एक डॉक्टर सबनीस यांची आणि दुसरी डॉक्टर गोडबोले यांची. त्यामुळे डोंबिवलीमध्ये 4 चाकी वाहन नव्हतं, रिक्षा नव्हत्या, टांगा सुद्धा जवळजवळ 60-62 पर्यंत डोंबिवलीत टांगा सुद्धा नव्हता. पण उत्तम हवा, भाड्याचे रेट कमी आणि त्या काळातला मुबलक पाणी पुरवठा या दृष्टीने ठाण्यापेक्षा डोंबिवलीमध्ये आणि किंवा कल्याणपेक्षा डोंबिवलीमध्ये यायला गिरगाव, दादरमधले जे भाडेकरू किंवा विभक्त कुटुंब होती ती डोंबिवलीत यायला तयार होती आणि हळूहळू डोंबिवली वाढत होतं. आज डोंबिवली म्हणजे गणेश मंदिरापासून स्टेशनपर्यंत चालत जायचं म्हटलं तरी 10-15 मिनिटं लागतात, रिक्षाने जायचं म्हटलं तरी 10-15 मिनिटं जायचं. असा अत्यंत फरक होता. आज गाड्या किती आहेत काही सांगता येत नाही. त्यामुळे 2-4 गाड्या झाल्या. त्यामुळे सगळं वेगळं होतं पण अत्यंत मजेशीर होतं आणि सगळे लोक एकमेकांना ओळखत होते. बरोबर. आणि गणेश मंदिराच्या समोर राहत असल्याने फार मोठे संस्कार माझ्या मनावर झाले. म्हणजे माझी शाळा जोपर्यंत सकाळची होती, म्हणजे साधारण 7वी, 8वी आणि 9वी या 3 वर्षामध्ये वेदशास्त्र संपन्न मुळे शास्त्री यांचं महाभारतातील युद्ध पर्व मी ऐकलं. त्यामुळे आजही मला कृष्ण अर्जुन युद्ध, जयंद्रेत, घटोत्कच या सगळ्या पात्रांची किंवा त्या युद्धातल्या कलाकार यांची मला अत्यंत चांगली ओळख आहे. त्याच्यानंतर आपळे बुवा, कोलटकर बुवा, निजामपूरकर बुवा यांची कीर्तनं व्हायची. आणि त्यामुळे संस्कार डोंबिवली शहराने फार उत्तम साजरे केले. दातार अप्पा आणि हरीश कांत आणि र.दो. सोने या 3 लोकांनी साधारण 58 साली एक गणपती उत्सव गणेश मंदिरातला, की ज्याला आता लवकरच 100 वर्ष पूर्वी होत आहेत, त्याचं संचालकत्व घेतलं. आणि त्याला एक उत्तम असं सांस्कृतिक
रूप दिलं, एक शास्त्रीय आराखडा दिला. बरं. कारण मला सांगता पहिल्या वर्षी मी आलो ना गणपती उत्सवाला, तेव्हा 7 दिवसापैकी 3 दिवस सिनेमाच दाखवायचे. बर त्यामुळे इतर काही नव्हतं. पण 57-58 सालानंतर जो नव्या उन्मादाने किंवा नवीन उत्साहाने जो गणेशोत्सव सुरू झाला ना, त्या शनिवारी संध्याकाळी शास्त्रीय गायन, बर शनिवारी संध्याकाळी एक उत्तम असा शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय परिसंवाद, ओके एक भजनाचा कार्यक्रम, बर महिलांसाठी हळदी कुंकू, हम्म. सहस्त्रावर्तन, असं एक साचा ठरला होता आणि त्या साच्यानुरूपच सगळे कार्यक्रम व्हायचे. बर मला आठवत आहे, मी जेव्हा नुसता व्हॉलेंटियर होतो तेव्हा भालचंद्र पेंढारकर, नूतन दामले, शरद साठे यांची गाणी झाली. बर पण साधारण 65-66 साली कान बाबूंनी माझ्यावर एक जबाबदारी दिली. कारण तेव्हा मत्स्यगंधा नाटक आलं होतं आणि त्याच्यामध्ये रामदास कामत हे हिरो कलाकार होते. तर मला कान बाबूंनी सांगितलं, श्री तू एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्यांचा कार्यक्रम ठरवून यायचा. त्यांना लिहायचं पत्रही कानकाकांनी माझ्याकडनं लिहून घेतलं, ते अप्रूव्ह केलं आणि मी 1-2 वाजता बँक ऑफ इंडिया बिल्डिंगमध्ये रामदास कामतांना भेटायला गेलो आणि मी त्यांना बिदागी किती असं विचारलं आणि माझ्यासाठी जे बजेट सांगितलं होतं ना त्याच्या पाऊण किमतीमध्ये कामत साहेब आले, त्यामुळे मला पहिली शाबासकी मिळाली. वा. असंच मी आणि सुरेश पेंगळे एकदा जयवंत कुलकर्णी यांचा कार्यक्रम ठरवण्यासाठी पार्ल्याला गेलो होतो बर आणि साधारण जुलै 15 ते गणपतीपर्यंतचे सगळे शनिवार रविवार मी आणि सुरेश पेंगळे हे आम्ही सकाळी 8 ते रात्री 8 वर्गणी गोळा करायसाठी जायचो. बर सगळे शनिवार रविवार. आणि आप्पा दातार, कांतबाबू, सोनी काका, असे दिवाकर पटवर्धन, बच्चन निमकर हे सगळे त्यावेळेचे ना आम्हाला पैसे गोळा करायला सांगायचे, हिशोब करायला सांगायचे आणि त्यांचा जो मित्रपरिवार होता ना त्यांच्याकडनं जे कोणी 5 रुपये देत असतील त्यांना 10 रुपये द्यायला लावायचे, 10 वाल्यांना 20 द्यायला लावायचे आणि त्यातून जो पैसा उरेल ना त्यातून त्या काळामध्ये देवळामध्ये पक्का मांडव, आज जे जिथे आपलं पार म्हणतो वडाचा पार, तेव्हा पाराच्या आसपास असं भक्कम असं व्यासपीठ आणि लादी वगैरे असे उपक्रम जास्त पैसे मिळून त्या काळात केले. आज जे देऊळ आहे ते अत्यंत पद्धतीने चांगल्या पद्धतीने बांधलेले आहे. आता 100 वर्ष झाली, नवीन वास्तू झाली, त्याची नवीन वास्तू झाली, तिथं सगळं झालंय. पण त्या काळात असं काही नव्हतं. बरोबर एकदा तुम्हाला सांगतो, साधारण 59-60 साली अरविंद पारेख यांचं सतार वादन झालं आणि त्यांच्याबरोबर पंडित नयन घोष तबल्याला होते. कार्यक्रम संपला, अल्पोपहार वगैरे झाला आणि आम्ही त्यांना निधीची मानधनाची पाकिटं द्यायला गेलो आणि त्यांनी विचारलं हे काम कसं चालू आहे. तर आम्ही सांगितलं वे रेसिंग फंड उसमें से चालू आहे. तर त्यांनी सांगितलं आम्हाला दोघांना 125 रुपये द्या आणि आमचं मानधन तुम्ही गणपतीच्या डेव्हलपमेंट फंडला घ्या. अशा पद्धतीचे दानशूर लोक तेव्हा होते, ते आजही आहेत. पण तेव्हा ना लोकांची गरिबी होती, तरी पण लोक उदार अंतकरणाने पैसे देते, हा माझा अनुभव. असाच एकदा कट्यार काळजात घुसले आल्यानंतर वसंतराव देशपांडेपणाचे लोकप्रिय झाले होते आणि पुण्याला जाऊन त्यांचं गाणं ठरवणं शक्य नव्हतं. नोकरी, ऑफिस, नंतर त्यांचे प्रयोग, त्यामुळे ते जमलं नव्हतं. तर आपल्या डोंबिवलीमध्ये एक सचिवालयात काम करणारे एक जोशी होते, ते त्या काळात म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा पॅन्ट शर्ट न घालता झब्बा लेंगा घालून जायचे. त्यामुळे आम्ही त्यांना झब्बा जोशीच म्हणायचो. त्या झब्बा जोशी आणि मी पंडित वसंतराव देशपांड्यांना बॉम्बे सेंट्रल ते दादर ते जम्मूला चालले होते काश्मीर बघायला. तर बॉम्बे सेंट्रल ते दादर या प्रवासामध्ये त्यांचे पाय धरले आणि त्यांच्याकडून तुम्ही आमच्याकडे शनिवारी मैफिलीला याल असा त्यांच्याकडनं एक प्रकारचा होकार करून घेतला आणि त्यांनी तो दिला. हे सगळं करून आता काही जुन्या लोकांनी मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारला, अहो तुम्ही देशपांड्यांना आणलाय पण ते 9 वाजता येतील त्याची गॅरंटी काय? ते वेळेवर आले नाही तर म्हणजे इतर गोष्टी त्यांच्या असल्यामुळे. तर मी शन्ना नवऱ्यांना भेटलो. शन्ना नवरे तेव्हा आमच्या योग संघाचे अध्यक्ष होते. शन्ना नवऱ्यांना सांगितलं की शनिवारी तुमची सुट्टी असते तर शुक्रवारी संध्याकाळी ते त्यांच्या साडूकडे येणार आहेत. त्याच्यानंतर शनिवारी ते मी त्यांना तुमच्या घरी आणून सोडतो आणि 9 वाजता त्यांना त्यांचे सगळे सोपस्कार पार पडून 9 वाजता स्टेजवर आणायची जबाबदारी तुमची. त्याप्रमाणे शन्ना त्यांना घेऊन आले आणि जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत वसंतराव देशपांडेंनी डोंबिवलीत गाणं
अत्यंत सुंदरपणे गाणं प्रसिद्ध केलं. अशा तेव्हाच्या एक एक गमती आहेत आणि कलाकार पण उत्तम होते. पण असा जो सगळा ढाचा होता ना, त्या ढाच्यातनं मी गेलो. माझं असं नवीन पिढीला सांगणं आहे की तुम्हाला आयुष्यात जर काही सामाजिक काम करायचं असेल, रचनात्मक काही काम करायचं असेल ना, तर पहिलं तुम्ही गणेशोत्सवात काम करा. बरं. तिथनं तुम्हाला एक संस्कार मिळतो आणि एक प्रकारे धाडस तुमच्यामध्ये निर्माण होतं. तर असा मी गणेशोत्सवाचं साधारण 59-60 ते 82 पर्यंत काम केलं आणि तो माझा वारसा होता. आणि अनेक वेगवेगळ्या संस्थांमधून खरं तर तुम्ही कार्य केलं. म्हणजे आता तुम्ही गणेशोत्सवाचं उदाहरण दिलं, पण युवक संघासारखं असेल, त्याचबरोबर तुम्ही नोकरी केलीत बँकेमध्ये, पत्रकारिता केली, खूप वेगवेगळे प्रकार केले. तर पहिली अशी कुठली संस्था होती की ज्याच्याशी तुम्ही जोडले गेले? युवक संघ. मी 63-64 साली मॅट्रिक झालो आणि कॉलेजात प्रवेश केला. पण कॉलेजात प्रवेश माझा जून-जुलैमध्ये वगैरे झाला. बरं. आणि 1 जानेवारी 64ला डोंबिवलीमध्ये युवक संघ नावाच्या एका संस्थेची स्थापना झाली. बरं. त्या काळामध्ये ना आपल्याकडे सोमय्या, ठाणे, मुलुंड, उल्हासनगरला कॉलेजेस नव्हती. बरं. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी रुईया, एल्फिस्टन, सिडनहॅम, विल्सन अशा मुंबईच्या कॉलेजमध्ये मुंबईला जायचे. आणि तिथून संदर्भ ग्रंथ मिळणं विशेषतः डोंबिवलीच्या मुलांना फार कठीण व्हायचं. कारण तिकडचे लोक जवळ राहायचे, जरा वेळ लायब्ररीत थांबायचे आणि त्यांना ग्रंथ मिळायचे संदर्भ. बरोबर. ते आपल्याला मिळत नव्हते. म्हणून आम्ही पहिल्यांदा युवक संघाची स्थापना केल्यानंतर दरवर्षी 8 आणे फी महिना या पद्धतीने लोकांची मेंबरशिप घेतली आणि सगळ्यांना उत्तम प्रकारची रेफरन्स बुक उपलब्ध करून दिली. मग ते त्याच्यासाठी निधी उभा करण्यासाठी आम्ही गायनाचे म्हणा किंवा नाटकाचे कार्यक्रम ठरवले. बरं. आणि ज्या वर्षी 65 साली पहिला माणिक वर्मांचा कार्यक्रम ठरला आणि त्या निमित्ताने युवक संघाच्या कार्यकारी मंडळात माझी निवड झाली. पहिल्या वर्षी माणिकताई वर्मा यांचा सुश्रव गाण्याचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या वर्षी ज्योत्स्ना भोळे याही त्या काळातल्या लोकप्रिय गायिका होत्या. त्यांचे असे 2 कार्यक्रम करून आम्हाला चांगल्या प्रकारे फंड्स मिळाले. बरं. त्याच्यानंतर गदिमा रचित पण शंकर जयकिशन याचा आम्ही बॅले ग्रुप केला आणि बॅले ग्रुप डान्स करणं हे डोंबिवलीकरांना मान्य नव्हतं किंवा त्यांना माहीत नव्हतं. बरं. तरी पण आमचा लोकसंपर्क आणि आमची तिकीटं विकायची क्षमता पाहून त्या काळामध्ये सुद्धा जोशी हायस्कूलच्या ज्या 2 इमारती होत्या त्यातल्या मधल्या जागेमध्ये 1100 लोकांचा समाज तिथे आला होता आणि तोही प्रयोग उत्तम झाला होता. वा. त्याच्यानंतर काय झालं, आम्ही जेव्हा 64 साली युवक संघाची स्थापना केली, 63 साली लायन्स क्लबची पण स्थापना झाली. बरं. आणि लायन्स क्लबचं पहिलं ध्येय होतं डोंबिवलीकरांसाठी एक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करायची. ते ॲम्ब्युलन्स मिळवण्यासाठी त्या काळातली रक्कम 15,000 होती. पण ती 15,000 रक्कम जमा करण्यासाठी लायन्स क्लबला 3 ते 4 वर्ष नाट्यप्रयोग करायला लागले आणि आम्ही पण 3 ते 4 वर्ष नाट्यप्रयोग करायचो. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमी म्हणून काय करायचो, एका शनिवारी आमचं नाटक, एका शनिवारी लायन्स क्लबचं नाटक आणि मंडप कॉन्ट्रॅक्टर, खुर्च्या देणार वगैरे कल्याणचा कुवारी मंडप. त्यामुळे त्याला या शुक्रवारी खुर्च्या टाकल्या की पुढल्या शनिवारी नाटक झाल्यानंतर खुर्च्या न्यायच्या, नाहीतरी त्याच्या खुर्च्या पडून असायचं. त्या 8-10 दिवस डोंबिवलीत जोशी हायस्कूलमध्ये पडायच्या आणि त्यामुळे आमचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचे जे रेट होते ना ते आम्हाला सोयीस्कर पडायचे. आणि तुम्हाला सांगतो त्याच्या अनाऊन्समेंट, दोन्ही नाटकांच्या अनाऊन्समेंट साधारण गणपती संपल्यापासून ते नाट्यप्रयोग होतो म्हणजे साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत 3-3.5 महिने दररोज त्या 5:40च्या 5 लोकांनी यायचं, गुड लंच पाशी उभं राहायचं आणि 5:30 ते 8:30 तिकिटांची निराशा टाळण्यासाठी तिकिटांची खरेदी आजच करा अशा घोषणा 6:30 ते 8:30 मी करत होतो. त्याचा काही उपयोग व्हायचा नाही आणि शनिवार रविवार युवक संघामध्ये जमून लायब्ररीचे आवर संपले की आम्ही गावभर फिरून तिकीटं खपवायचो. त्यामुळे लायन्स क्लबची तिकीटं आणि आमची तिकीटं आम्ही दोघंही एकमेकांची तिकीटं विकायचो आणि त्यातनं निधी उभा करायचा. पण ती अनाऊन्समेंट मात्र 3 महिने आणि 5 वर्ष माझी चालली होती. त्यामुळे युवक संघाच्या एका स्नेह संमेलनात बिनाकामुळे प्रसिद्ध झालेल्या आमिर सायानी यांचा नावाचा फिशपॉट मला मिळाला. ते माझ्या निवेदन क्षेत्रातलं पहिला पराक्रम म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने युवक संघात मी काम केलं.
त्याच्यानंतर आम्ही रक्तदान यज्ञ युवक संघात करायचो. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष काय झालं, डोंबिवलीमध्ये साधारण 66 सालापासून लोकसेवा मंडळाच्या स्थानिक नाट्य स्पर्धा सुरू झाल्या. आणि ते उत्तम असं क्षेत्र होतं, म्हणून युवक संघाने आम्ही नाट्य स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी रामाधार बाजपेयीने आमचं 3 चौक 13 श्याम फडके लिखित हे नाटक केलं, त्याला पहिला नंबर मिळाला. आणि मला अभिनयाचं 2रं पारितोषिक मिळालं. क्या बात आहे. पण पहिलं पारितोषिक घेण्यासाठी ज्या कलाकार स्टेजवर गेल्या तेव्हा त्यांना बघून परीक्षकांच्या लक्षात आलं की या कलाकार प्रोफेशनल कलाकार आहेत, पण ज्या संस्थेने ते नाटक सादर केलं त्याने ते डिक्लेअर केलं नव्हतं. त्यामुळे खरा पहिला कलाकार मीच होतो. पण परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील या न्यायाने मी 2रं पारितोषिक घेतलं. त्यामुळे मला आयुष्यामध्ये ती एक दुसऱ्यांदा अशी वेळ आली की मी पहिला असून 2रा आलो. गणेश उत्सवामध्ये सुद्धा एक स्मरण स्पर्धा घेतली होती. त्या स्मरण स्पर्धेसाठी 35 वस्तू ठेवल्या होत्या. मी 33 वस्तू लिहिल्या आणि एकाने 34 लिहिल्या. त्यामुळे 34 वाला पहिला आला आणि 33 वाला 2रा आला. पण मला त्या मुलाविषयी डाऊट होता. माझ्या शेजारचाच होता, दररोजचा मित्र होता. त्याला मी सांगितलं तुझी जरा लिस्ट दाखव रे. तर त्याने 1 वस्तू 2दा लिहिली होती. म्हणजे तो खरा 32 वर होता. पण परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील हे 2 धडे मला मिळाल्यामुळे मी तेव्हाही 2रं बक्षीस स्वीकारलं. आणि 3री अशीच एक संधी म्हणा किंवा दूर संधी मला आली म्हणजे टिळकनगर शाळेमध्ये 81 साली मला जपे साहेबांनी सांगितलं, पाहुगी तुला मी कार्यकारी मंडळाचं सदस्य करणार आहे, पण अमुक एक माणसाबद्दल तुझं मत काय. तर मी सांगितलं इज माय फ्रेंड, इज माय फिलॉसॉफर, इज माय गाईड. त्यामुळे त्याच्याविषयी मी काहीच मत देणार नाही, मला तुम्ही घेतलं नाही तरी चालेल. त्यामुळे 81 साली टिळकनगर कार्यकारी मंडळात जायची संधी सुद्धा मला 81 साली गेली, ती मी 2000 साली मला मिळाली. त्यामुळे माझ्या आयुष्यात पहिला नंबर मिळवून सुद्धा मिळालेला नाहीये, पण त्याने मी खुश आहे की ऍटलीस्ट जस्टिस मिळाला. बरोबर. त्यामुळे युवक संघामध्ये असे अनेक कार्यक्रम करताना 71 साली इलेक्शनच्या निमित्ताने डोंबिवलीत एक फार मोठी दंगल झाली. आणि त्या दंगलीच्या वेळेला भाव सरगम नावाचा एक कार्यक्रम मी शांतपणे साजरा केला. त्याला म्हणजे हृदयनाथ मंगेशकर वर्तक म्हणून आणि निवेदन करायला प्रत्यक्ष गोविंद दांडेकर आले होते. पोलिसांनी परमिशन देत नव्हते, पण आम्ही सांगितलं आमचा कार्यक्रम आणि कलाकार, त्यामुळे तुम्ही ती संधी द्या. आणि आम्ही तो कार्यक्रम अत्यंत शांततापणे आणि भरपूर फंड्स मिळवून दिला. तसा भाव सरकारचा कार्यक्रम त्याच्यानंतर कुठेही झाला नाही. 1100-1200 जोशी हायस्कूलचा जो मंडप होता ना, 1100-1200 लोक 3-3.5 तास अत्यंत भावगीत गायन भाव सरकार सुद्धा अत्यंत आनंदाने ऐकत होते. त्यामुळे मला कला, नाटक आणि जी नाटकं व्हायची ना त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही भाग घ्यायचो होतो लोक सेवा मंडळाच्या स्पर्धेमध्ये. आणि तीच नाटकं आम्ही मुंबईला चिंतामणराव कोलटकर नाट्य स्पर्धा, पार्श्वनाथ अळतेकर आणि राज्य नाट्य स्पर्धा याच्यात जायचो. पण डोंबिवलीतून जवळजवळ 8 ते 9 संस्था जायच्या. पण 1972 साली राम मोंगींचं जे गुरुदत्त मित्र मंडळ होतं त्या नाटकाला सबंध अंतिम फेरीमध्ये त्या सहलीला सावली आली या नाटकाला सबंध अंतिम फेरीमध्ये पहिला क्रमांक 1972 साली मिळाला. आणि राम मोंगेंना उत्तम दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळालं. आणि त्याच्यानंतर गुरुदत्त मंडळ, युवक संघ, मामा डोंगरेंची एक संस्था, गणा प्रधानांची एक संस्था, विजय वडावकरांची एक संस्था, अशा 12-15 संस्था. आणि किरण दुधाळकर म्हणून दत्तनगरात एक कलाकार आहे, तो नंतर 4-6 वर्षांनी पार्ल्याला निघून गेला. पण असे कलाकार डोंबिवलीतनं फायनलला सुद्धा 5-6 नाटकं जात होती, पण एकदाच बक्षीस मिळालं. आणि मग त्याचा सत्कार कसा करायचा, कारण डोंबिवलीकरांना आपल्या डोंबिवलीतले जे राज्यकर्ते होते किंवा समाज क्षेत्रात जे अग्रेसर होते त्यांना या नाट्य गाणं याचा फार मोठा इंटरेस्ट त्यानं मनोरंजन क्षेत्रात नव्हतं. तर मी एकदा पटवारी साहेबांना सांगितलं की आबासाहेब राम मुंगेंचं संबंध महाराष्ट्रामध्ये कौतुक होतं, आपण त्याचं काय कौतुक करायचं.
तर डोंबिवली नागरी बँकेच्या एका शाखेचा उद्घाटन समारंभ होता आणि माझ्या आग्रहावरून आबासाहेबांनी माझी विनंती मान्य केली आणि राम मुंगींच्या एका शाखेचं त्या काळात 73 साली उद्घाटन झालं आणि एका नाट्य कलाकाराला डोंबिवलीकरांनी उचलून धरला. क्या बात. ही मला अभिमानाची गोष्ट वाटते रंगमंचावरच्या कलाकाराला. त्याच्यानंतर 68 साली गोविंदराव तळवलकर जे आपले डोंबिवलीकर होते आणि त्या म्हणजे साधारण 62 साली महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला आणि गोविंदराव लोकसत्तेतून महाराष्ट्र टाइम्समध्ये आले. पण 68 साली द्वाबा कर्णिक सेवानिवृत्त झाले आणि गोविंदराव संपादक झाले. तर त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी एक समिती झाली. त्या समितीचे अध्यक्ष सन्ना काका होते आणि ते आमच्या युवक संघाचे अध्यक्ष होते. त्यामुळे युवक संघातल्या 20-25 कार्यकर्त्यांची आणि डोंबिवलीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांची सगळे एक फळी उभी केली आणि गोविंदरावचा सत्कार केला. त्या सत्काराला कोण कोण आले होते? पु ल देशपांडे, गदी माडगुळकर, डोंबिवली स्थित पुबा भावे, शंकर पाटील, दमा मिराजदार अशी सगळी मंडळी 3-3.5 दिवस डोंबिवलीत राहत होती. आणि पुबा भावे दररोज संध्याकाळी भाजी मार्केट मध्ये भाजी आणायला जायची. तरी सगळी 4-5 जण संध्याकाळी मार्केटमध्ये आपला तो फडके चौक काय होता ना, आता आपला जिथे नित्यानंद हॉटेल वगैरे तिथे एक चौक होता, त्या चौकाच्या तिथे भाजी घ्यायला यायची. आणि जसं एखाद्या डोंबिवलीमध्ये हत्ती आला किंवा सिनेमाचा जाहिरात करणारी ती गाडी असायची, ढकल गाडी, डमरू वगैरे वाजत, ती जाताना जशी मुलांची गर्दी व्हायची त्याचे संध्याकाळी कामावर येणारी मंडळी अशी लाईनीत उभा राहायची आणि पुबा भावे, गदी माडगुळकर, पु ल देशपांडे भाजी घेऊन परत चाललेत हे याची मजा लुटायची. असं डोंबिवली गाव ना लोकांवर प्रेम करणार होतं. या सगळ्या मला आठवणी आहेत. आणि त्याच्यानंतर काय जमायचं का की हा सगळा सत्कार समारंभाचे फोटो देण्यासाठी आमच्या मुलांच्यात अहममिका लागली की फोटो द्यायच्या निमित्ताने आपल्याला पुलंकडे जाईल. पण पुलंकडे आमच्यासारख्या मुलांनी जाण्यात काय मजा होती आणि आम्ही तिथे काय करणार होतो. तेव्हा हे काम शंदांकडे दिलं गेलं आणि शंदांनी तो फोटो संग्रह, त्या काळात व्हिडिओ वगैरे नव्हते, ते काम नेऊन दिलं. पण त्याच्यानंतर 7 महिन्यांनी 8 महिन्यांनी आम्ही युवक संघाची ट्रिप पुण्याला काढली होती आणि त्यामध्ये आम्ही अशा फिरताना शिवाजीनगरपाशी आम्हाला पंचवटी नावाचा एक बंगला दिसला आणि माझा एक मित्र होता शरदचंद्र बडोदेकर. तो म्हणाला, अरे हे तर गदिमांचं घर आहे. आम्ही गेलो, पाहुणे एक तास मजा केली त्यांच्या घरी आणि त्याच्यानंतर त्या डोंबिवली कॉलेजच्या भूमिपूजनाला आले होते. असे ज्या लोक डोंबिवलीत घेऊन गेले ना त्यांचे डोंबिवलीचे ऋणानुबंध आजकालपर्यंत आहेत. त्यामुळे डोंबिवली या लोकांच्या आगमनाने, त्यांच्या मार्गदर्शनाने अगदी समृद्ध झालेली. अशीच एक गोष्ट सांगायची म्हणजे 1966 साली डोंबिवलीमध्ये बमो पुरंदरे, शिवशाहीर बमो पुरंदरे यांची 20 दिवसांची शिवराज्य चरित्र कथनाचे एक व्याख्यानमाला झाली. त्याला डोंबिवलीच्या जोशी हायस्कूलचं मागचं पठण झालं होतं की तिथे म्हणजे 5-10 हजार मंडळी यायची. 10-11 दिवसाचा कार्यक्रम झाला आणि शेवटच्या दिवशी, समाप्तीच्या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा झाला आणि त्याची महामिरवणूक जवळजवळ आजच्या टिळक नगरापासून जोशी हायस्कूल पर्यंत अशी झाली. ती 3-3.5 तास झाली. असं सांस्कृतिक दृष्ट्या डोंबिवली शहर हे तेव्हापासूनचं समृद्ध शहर आहे. पण त्यातल्या नाट्यकलेला रामोंगे, आम्ही ज्यांना म्हणायचो सुंदर कोल्हटकर म्हणजे भालचंद्र कोल्हटकर या सहलीला सावली आली या नाटकात काम करत होते. ते नाटक श्याम फडकेंनी लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा रोल जगताप इन्स्पेक्टर असा होता. पण कोल्हटकरांचं सौंदर्य, गोरेपणा वगैरे बघून श्याम फडके म्हणाले, हा म्हणून जगताप वाटत नाहीये. म्हटलं बघा, रोल चेंज करू नका, नाटकातलं जगतापचं नावच कोल्हटकर करा. त्यामुळे इन्स्पेक्टरचं नावही कोल्हटकरच दिलं गेलं नाटकामध्ये. असं ना म्हणजे चांगल्या गोष्टीचं एक्सचेंज व्हायचं आणि दिग्दर्शक, लेखक यांच्यामध्ये सुद्धा सुंदर वार्तालाप व्हायचा आणि सामंजस्याने हे सगळं करायचं. पण त्यातल्या त्यात थोडीशी वाईट गोष्ट म्हणजे शन्ना नवरेंची नाटकं गिरगावाची संस्था, रमेश चौधरी ज्याचे दिग्दर्शक असत किंवा गणेश सोळंकी वगैरे त्यांची संस्था घ्यायची आणि श्याम फडकेंची ठाण्याच्या श्याम फडकेची नाटकं डोंबिवलीत घ्यायची. त्यामुळे शन्नाचं नाटक डोंबिवलीकरांनी बसवलं असं कधी होऊ शकलं नाही.
पण संध्याकाळी तिकडनं आले की रात्री आम्ही सगळे चहाला प्लॅटफॉर्म नंबर 2वर चहाला यायचो. तिथे संध्या आलेले असायचे, आम्ही सगळे तालमीतनं जायचो आणि संध्या आमचं कसं चाललंय अशा पद्धतीने खेळाडूप्रमाणे चौकशा करायची. आणि एकदम म्हणजे स्पर्धा इतरांशी असायची, डोंबिवलीत एकमेकांची स्पर्धा कधी नव्हती. असं नाट्य जग होतं. पण नंतरच्या काळात त्याला एक उदासीनता आली आणि नंतर दीपाली काळे, हा वृषांक किंवा समीरची मिसेस मधुरा, ह्या सगळ्यांनी गेल्या 8-10 वर्षामध्ये जी नाट्य चळवळ पुन्हा पुनरुज्जीवित केली. नुसती नाटकं करणं नाही तर नवीन पिढीला रंगमंच उपलब्ध करून द्यायचा या दृष्टीने गेली 5-10 वर्ष जे कार्यक्रम चालले आहेत, ज्या शाळा चालल्या आहेत, शैक्षणिक उपक्रम चालले आहेत, त्यामुळे डोंबिवलीकर शहर आणि आपण आता बघतो टीव्हीवर अनेक मालिका येतात, त्या प्रत्येक मालिकेत संकेत ओककडून शिक्षण घेतलेला एक तरी रंगमंचीय कलाकार त्या मालिकेत असतो. हे यश जे पुन्हा मिळाले ना, त्यामुळे माझ्यातला जुना कलाकार आज आनंदात आहे की राम मोंगी. आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे दिलीप कोल्हटकर आणि मी एकाच दिवशी जन्मलेलो, तो बँक ऑफ इंडियात आणि मी बँक ऑफ बरोडात. पण तो पण ना मुंबईमध्ये बँक ऑफ बरोडाची की इतर संस्थांची नाटकं बसवायचा. जर कधी दिग्दर्शन नसेल तर तो नेपथ्य करायचा, प्रकाश योजना करायचा. आणि तो कायम सकाळी 8:47ला आम्ही कामावर जायचो, संध्याकाळी 6-6:30 वाजता मी परत यायचो. पण हा नेहमी शेवटच्या गाडीने यायचा. 1:35ला कधी कधी तो डोंबिवलीच्या मधली ठाकुर्ली कल्याणमध्ये जायचा आणि तिकडनं कसा तरी परत यायचा. पण हा 67 सालापासून डोंबिवलीकर राहतो. दिलीप कोल्हटकर हा कधीही रविवारी किंवा डोंबिवली संध्याकाळी वगैरे आपल्याला दिसलं नाही. इतकं डेडिकेटेड त्याने दिग्दर्शन म्हणून काम केलं. त्यामुळे नाट्यसृष्टी डोंबिवलीतली पुनरुज्जीवित झाली. याबद्दल हल्ली जे नवीन उमदे कलाकार आणि त्याचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मी अत्यंत कृतज्ञ आहे. असं मी माझ्या जुन्या पिढीतल्या सगळ्या कलाकारांतर्फे असं सांगू शकेन की डोंबिवलीची रंगभूमी पुन्हा एकदा समृद्ध होणार आहे आणि यशस्वी होणार आहे. आणि हे सगळं तुम्ही करत होता, त्याच सुमारास बँकेतही नोकरी करत होता. तर नोकरी आणि हे सगळं नाट्यक्षेत्र असेल किंवा इतर सामाजिक संस्था असतील ज्याच्यामध्ये तुमचं काम चालू असेल, या दोन्हीचा एक बॅलन्स असतो का, ताळमेळ असतो, तो नेमका कसा साधला जायचा? हे बघा, सगळे विद्यार्थी हे आधी अभ्यास करतात आणि मग शालेय इतर उपक्रमात भाग घेतात. माझं नशीब आणि माझं कर्तृत्व म्हणा किंवा माझा ओढा हा अभ्यासाकडे. जरी मला SSCला अगदी फर्स्ट क्लास मार्क मिळाले होते, गणितात मला 100 मार्क मिळालेले आहेत, तरी पण ना मी अभ्यास पार्ट टाइम केला. मला 67 साली पहिल्यांदा बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरी लागली आणि 3च महिन्यात मला बँक ऑफ इंडियात नोकरी लागली. बँक ऑफ इंडियामध्ये मी ज्वेलरी बाजारात काम करत असतो. आणि 69 साली भिवंडी दंगलीमुळे मुंबईत पण दंगली झाल्या. आणि त्याही काळात मुंबईची माणसं, ज्वेलरी बाजारात येणारी गिरगावातली माणसं बँकेत जायची नाही. पण मी मात्र डोंबिवलीहून जे काय 7-8 दिवस होते त्या काळात सुद्धा बँकेत वेळेवर जायचो. त्याची बक्षिसी म्हणून आणि मी पार्ट टाइम शिक्षण करतो म्हणून माझ्या मॅनेजरने मला कायमची 4:30ला ब्रँच सोडायची परमिशन दिली. आणि मी 4:30ला जे 6:15ला बँक सुटायची ते 4-4:30ला यायचो. कारण त्याच काळामध्ये 71 साली ब्लॅकआउट पण आला होता आणि तेव्हा सुद्धा ही संधी मी चालू ठेवली होती. त्याचं कारण असं की मी उल्हासनगरला शिकायचो आणि उल्हासनगरहूनच मुंबईला जायचो. तर फर्स्ट क्लासमध्ये जाताना आमच्या गाडीमधल्या जे शेवटचे जे 2 बाकासायचे ना, 7 आणि 13 जण आमच्या एका युथ टोळीचा आम्ही सीट ठरलेले असायचे. आणि त्याच्यामध्ये आमच्या बरोबर सन्ना असायचे, लायन्स क्लबचे आठवले असायचे, जे आता मागच्या वर्षी जवळजवळ 100ही गाठलेले डॉक्टर कुलकर्णी होते हापकेमध्ये काम करणे, ते सगळे असायचे. आमच्या बँकेचे पर्सनल मॅनेजर दळवी साहेब असायचे आणि घाटकोपरला एक गुजराती ग्रस्त चढायचे. आणि आम्ही दादा बायकाला आला ना की आमच्या सीट खाली करून जे उभे आहेत त्यांना द्यायचो. त्या गाडीतल्या ज्या माणसाला मी सीट द्यायचो ना त्याला माहितीच नव्हतं की हा माणूस जो आपल्याला सीट देतो तो आपला क्लार्क आहे. पण मला माहिती होतं माझे मॅनेजर आहे.
कारण तिथे 200 माणसं होती, त्यांना स्टेशनला गाडी यायची, ते गाडीतनं निघून जायचे. मी कुठे जायचो माहित नाही. एकदा ते झवेरी बाजारात म्हणजे प्रिन्स एस्टेटने आम्ही जाताना त्याने एकदा गाडी थांबवली आणि मला विचारलं, आपको किधर जाने का है? तर मी म्हटलं बुलियन एक्सचेंज. तर बुलियन एक्सचेंज ब्रांचला मी होतो. आम्ही गेलो, तिथनं ते गाडीत उतरले आणि ड्रायव्हरला म्हणाले, उसको आगे छोड दो. तर मी गाडीत उतरलो. तर म्हणाले, तुम्ही उतरलात का? म्हटलं, आय एम ऑल्सो वर्किंग इन बुलियन एक्सचेंज. व्हॉट डू यू से म्हणाले. पण त्या माणसाने माझ्या सगळ्या जुन्या ऍक्टिव्हिटीज, मी भिवंडी म्हणजे त्या काळात ना भिवंडी, डोंबिवली, गुजराती लोकांना घाटकोपरच्या पुढचं काही माहितीच नव्हतं. मग त्यांना कल्याण माहीत नव्हतं, ठाणा माहीत नव्हतं. फक्त 63-64 साली ठाणा कल्याणला ब्रँचेस निघाल्या म्हणून त्यांना थोडंसं कल्याण वगैरे माहिती, पण डोंबिवलीत शाखा नव्हती. बरं. तर अशा माझी आणि त्यांची ओळख झाली आणि त्यांनी स्वतःहून मला 70 साली मुलुंड ब्रांच उघडली ना, त्यांनी स्वतःहून माझी बदली केली. अनेक रेकॉर्डसाठी बदली झाल्यानंतर सांगितलं, पावगी आप यू प्लीज गिव्ह मी वन ॲप्लिकेशन. मी पहिले मुलुंड ब्रांचला आलो आणि नंतर माझं ॲप्लिकेशन दिलेलं आहे. असं जर तुम्ही डेडिकेशननी काम केलं ना, आणि हे सगळी नाटकं, युवक संघ, गणपती उत्सव, हे सगळं करून मी जानेवारी म्हणजे फायनल्सच्या स्पर्धा तर जवळजवळ फेब्रुवारी एंडपर्यंत चालायच्या, अंतिम नाट्य स्पर्धा. तेव्हा आमचा रांग बघायचा, तुम्हाला भूमिका असो नसो फायनलची सगळी नाटकं बघायची. त्यामुळे 4ला मुलुंडला सुटलो की आम्ही 6ला रवींद्र नाट्य मंदिर, असं सगळं असायचं. त्यामुळे नाही सगळं झाल्यानंतर मग मी रजा घ्यायचो, 1 महिना 1.5 महिना अभ्यास करायचो. आणि गरुड नावाचे डोंबिवलीत सर होते, त्यांच्याकडे अकाउंटन्सी शिकायचो. आणि पार्ट टाइम शिक्षण म्हणजे फक्त फेब्रुवारी ते मार्च 2 महिने मी अभ्यास करून BCom, LLB, MCom, CIB अशा भरपूर परीक्षा दिल्या. आणि नंतर मी बँकेत प्रमोट झालो. प्रमोट झाल्यानंतर मला बँकेने 7 वर्ष जवळजवळ ऑडिटमध्ये पाठवलं. त्यामुळे देशात आणि परदेशात पण बँकांचं ऑडिट करण्यासाठी मला देश बघायला मिळाला. त्यातनं मी काय बँकेची ऑडिट केली, पण त्यातनं मला आणखीन काही गोष्टी माझ्या इंटरेस्टच्या मिळाल्या. म्हणजे ओरिसामधलं हिराकूड धरण आणि चंदीगडच्या आसपासचं भाकरानंदल धरण, की जे पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्याचं बांधकाम झालंय, ते धरण मला पाणबुडीतनं खाली जाऊन धरण बघतो. आपण धरण बघतो म्हणजे नदी कशी अडवलेली आहे, ते पाणी कसं अडवलेलं आहे आणि त्याचा विसर्ग आता पूर आला किंवा या गोष्टी बघतो. पण धरण म्हणजे ना खरी 50 फूट 40 फूट खाली जाऊन बघायचा, त्या दोन्ही मला बघायला मिळालेलं आहे. आणि एकदा बिहारमध्ये मी धनबादमध्ये असताना चास नाला तुम्ही ऐकून पिक्चर माहिती असेल, किंवा असा एक पिक्चर होता की ज्याच्यामध्ये खाण होती, ती बुडली होती. ते बुडलेले खाणीत पण मला जायला मिळालं. आणि त्याच खाणीवर नंतर एक ब्ल्यू चिप काचा काहीतरी सिनेमा निघाला होता. मला सिनेमाची फार कमी माहिती आहे, पण अशा माझ्यात योग आले की मला भारत भ्रमणामुळे ज्या सामान्य माणसाला गोष्टी बघता नाही आल्या, त्याच्या मी गोष्टी बघितल्या झाल्या. आणखीन त्यातला एक चांगला सुवर्णयोग म्हणजे आमच्या मुलुंडली जे ब्रँच होते ना, ते मध्यमवर्गीयांचे डोंबिवलीचं उपनगर, डोंबिवलीसारखंच मुलुंड डेव्हलप होतो. त्यामुळे आमच्याकडे डिपॉझिट्स होते, पण कर्ज मिळत नव्हते. तर ज्या शाह नावाच्या मॅनेजरने मला बुलियन एक्सचेंजमधून मुलुंडला पाठवला, त्यांच्या लक्षात आले ब्रँच प्रॉफिटमध्ये यायचे असेल तर त्यांना काहीतरी ॲडव्हान्स आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून ना त्याने त्रपू एंटरप्राइज नावाचा एक अकाउंट आम्हाला, जो अंधेरीला होता, तो त्याने आम्हाला प्रॉफिटेबिलिटीसाठी अंधेरीहून ट्रान्सफर केला. त्याचे प्रोप्रायटर कोण असतील तर अजिताभ बच्चन. आणि गॅरंटर कोण तर अमिताभ बच्चन. 74 साली त्याने आम्हाला विचारलं, अजिताभ बच्चन डॉक्युमेंट सही करायला वगैरे आले आणि अमिताभ बच्चनने विचारलं मी केव्हा येऊ, कारण तो वेळ म्हणजे ती आमची बँकेची इमारत होती, शाळेत होती, पोलीस बंदोबस्त पाहिजे. अमिताभ सारखा उंच माणूस येणार बँकेत म्हणजे रस्त्यावर गर्दी, सगळ्याकडे गर्दी. मग त्यांना आम्ही सांगितलं शाळा सुटल्यानंतर तुम्ही आणि संध्याकाळी 6 वाजता लोक जे यांची गर्दी येते म्हणून स्टेशनवर, आम्ही स्टेशनच्या बाहेर अजित पंजाब हॉटेल होतं तिथे आमची शाखा होती. तर म्हटलं हे सगळं करून तुम्ही मागच्या दाराने वगैरे असं आम्ही केलं. ते आले आणि तेव्हा काही सह्या बिया घ्यायच्या गोष्टी नव्हत्या, पण त्यांच्या सह्या आम्ही डॉक्युमेंट्सवर घेतल्या आणि ते खुश झाले. आणि त्याबद्दल त्यांचा लगेच सव्वा महिन्यावर अभिमान नावाचा पहिला पिक्चर मेट्रोला आला. त्याने मला 2 कॉम्प्लिमेंटरी पास दिले. हे माझं भाग्य. म्हणजे आपण काम कसं करतो त्याला महत्व नाही, पण एक माणूस म्हणून त्यांना आल्यानंतर त्यांची व्यवस्था बघणं,
त्यांच्या कन्व्हिनियंट प्रमाणे त्यांना बोलवणं, कमीत कमी वेळात त्यांना ब्रँचमधनं सोडून देणं, 10 ठिकाणी सह्या करा असं न करता फ्लॅग बिग लावायच्या पटापट सह्या घेतल्या त्या हे झालं. त्याच्यानंतर माझ्या जे काही ऑडिटमध्ये माझा परफॉर्मन्स होता, त्याच्यानंतर मी डोंबिवली ब्रँचला मॅनेजर असताना सुद्धा आमच्या बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. त्यांनी रात्री 11:30-12 वाजता मला फोन केला आणि सांगितलं उद्या सकाळी 10 वाजता माझ्या पुढे हजर हो. मला वाटलं आपल्या कर्ज वाटप प्रकरणात काहीतरी गडबड झाली आहे, कोणीतरी काहीतरी तक्रार केली म्हणून आपल्याला बोलवलं आणि आपली उद्या संध्याकाळी बदली होणार. याच्याने मी गेलो, पण माझा झोनल मॅनेजर होता, तो म्हणाला सूट बीट घालून जा. तर मी टाय बी कधी लग्नात सुद्धा लावले नव्हते. त्यामुळे मी जरा विचार केला, पण त्यांनी सांगितलं यू सी मी अँड देन यू गो टू एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. आणि म्हणाला मी तुला फॉरेनला पाठवतोय, तुझ्याकडे पासपोर्ट आहे का? तर म्हटलं माझ्याकडे पासपोर्ट नाही आहे. त्यामुळे त्याने विचारलं तू हो म्हणून सांग. अरे बापरे, आपण खोटं कसं बोलायचं? तर त्याने माझा इंटरव्ह्यू घेतला, ब्रँचबद्दल बोलवलं वगैरे. 15-20 मिनटं सगळे झाले, खुश झाले. मग म्हणाले 20 तारखेची का 18 जुलैची गोष्ट आहे. त्याने सांगितलं पुढल्या मंगळवारी म्हणजे सोमवारी रात्री मी युकेत चालू आहे, तुला माझ्याबरोबर यायचं आहे. तुझ्याकडे पासपोर्ट आहे का? 8 दिवसात आपल्याला जायचं आहे. ते रणजी प्लेयर होते, मराठी माणूस होते ते परुळेकर म्हणून. त्यांना मी नमस्कार करून सांगितलं की माझ्या झोनल मॅनेजरनी सांगितलं आहे की तुझा पासपोर्ट आहे असं सांग. तर पण म्हटलं मी माझ्याकडे पासपोर्ट नाही आहे, पण मी 28 तारखेला पासपोर्ट मिळवेल. कारण म्हटलं डोंबिवलीत मॅनेजर म्हणून माझी चांगलं क्रेडिट आहे आणि माझं सांस्कृतिक कार्य वगैरे, तर आय विल गेट इट. तर त्याने सांगितलं आता तू इथून जाणार, मग तो फॉर्म भरणार. त्याने त्याच्या पीएला बोलवून माझा फॉर्म बिम भरून घेतला. त्यांनी पासपोर्ट ऑफिसला पाठवला. दुसऱ्याचे जयप्रकाश प्रधान आपले होते ना, त्यांच्या घरी कमिशनरची वार्तालाप होता. तर त्यात कमिशनर आमचं पत्रकार परिषदेचं कमिशनर सांगितलं माझा एक अर्ज आहे तोही तुमच्याकडे येईल, तर माझा पोलीस क्लिअरन्स आहे. त्यांनी सांगितलं आपका अर्ज आने का पहिला जाएगा. असं मी गेलो आणि नकुल पाटील, राम कापसे, रंभो माळगी अशा अनेक लोकांच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन मी पासपोर्ट ऑफिसर पुढे उभा राहील. त्याने म्हणाले विश्वासराव मेंदळे. त्याने सांगितलं अरे तुम्ही 18-20 सह्या आणल्यात, तर मला पासपोर्ट मला द्यायला लागेल, पण हे जे मंत्री लोक असतात ना राजकीय पुढारी, ते सगळ्यांना नोकरीच्या वगैरे सह्या देतात. तर तुम्ही एक तरी ग्रीन शाईमध्ये एक तरी सही आणा. तर मी वरळीला आणि सह्या आणायचं म्हणजे सचिवालयात जायला पाहिजे. मी तिथून टॅक्सी केली आणि सचिवालयात गेलो. तिथे व्यंकटराव देशपांडे म्हणून ते रिटायर्ड जस्टिस होते आणि ते लोकपाल म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे मी जाऊन उभा राहिलो. साहेब तुम्ही 2 दिवसावर मला हे पत्र दिलं आहे, त्याच्यावर जरा ग्रीन शाईट सही करा ना. ते म्हणाले येस आय नो इट. त्यांनी दिलं आणि मी ते घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर हे सगळं दिल्यानंतर लंच टाईमला ऑफिस बंद झालं. मी सिद्धिविनायकडे येऊन नमस्कार अथर्व शिरच्या म्हणत पाहतो की ते आपला पासपोर्ट मिळेल किंवा नाही मिळणार. ते गेल्यानंतर लंचपण संपल्यानंतर मी असं धावत वरती जायला लागलो. तो लोक म्हणाले किधर घुसता है बीच में कशा लाईन आहे, तो जो नाम अनाऊन्स होता है नो मेरा आहे म्हटलं भाई जा रहा हूं. तर मला 2:15 मी गेलो. 2:30च्या हातात पासपोर्ट मिळाला आणि माझ्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरबद्दल मी 29 जुलैला लंडनला गेलो. क्या बात आहे. 11 ब्रँचेसचं मी ऑडिट केलं. तिथे स्वातंत्र्य दिन पण तिथेच माझा साजरा झाला. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बँकिंग करिअरमध्ये म्हणजे बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरला आमच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरने होस्ट केलं होतं. एक डिनर पार्टी केली होती आणि त्या डिनर पार्टीमध्ये माझा त्या बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरला हस्तांदोलन करायचं मला भाग्य. हे करिअर कसं होतं तर नोकरी करायची, लवकर पळून जायचं, काम केलं नाही केलं तर शिवाय खायचा, एखादा मेमो मिळायचा. हे न सगळं करता मी माझी जी प्रमाणे मी काम केलं ना त्याच्यापासून मला भरपूर लाभ झाला. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे डोंबिवलीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या 5 शाखा, कॅनरा बँकेच्या 3 शाखा आणि बँक ऑफ इंडियाची एकही शाखा नाही. तर आम्ही त्या काळात बेंद्रे साहेब होते डोंबिवलीचे नगरसेवक, तेव्हापासून म्हणजे 63 सालापासून बँक उघडायचा प्रयत्न होता. पण डोंबिवली काय गाव आहे, इतर कोण धंदा मिळेगा म्हणून आमची बँक इंटरेस्ट घ्यायची नाही. तर मी, माझा एक मित्र सुहास करंदीकर, मधुकर कुलकर्णी अशी मी तिघांनी मिळून आम्हाला कल्याणला एक
कस्टमरने फॉरेन एक्सचेंजची काहीतरी सवलत मागितली, ती आम्ही लोकांनी मिळवून दिली. आणि म्हणून त्याने विचारलं, त्याने आम्हाला काहीतरी गिफ्ट देऊ केली. तर आम्ही सांगितलं आम्हाला गिफ्ट वगैरे नको, तुम्हाला काय पाहिजे. त्यानं म्हटलं तुम्हाला रिझर्व्ह बँकेतनं मिळालं आहे, तुम्ही कल्याणमधले एक लिडिंग डॉक्टर आहात, तर ज्या माणसाने तुमचं काम केलं ना त्याच्याकडे आमचं लायसन्स मिळवायचं काम कर. आणि ते काम आमचं 82 साली झालं. 83 साली आम्ही शाखा उघडली. त्यानंतर 84 साली मी मॅनेजर म्हणून आलो. बँकिंगमध्ये पण क्लार्क ते डेप्युटी झोनल मॅनेजर अशा संधी केल्या. आणि प्रमोशनमधून सुद्धा मला खेड्याबिड्यात असं पाठवलं नाही. मला 6 वर्ष ऑडिट दिल्यामुळे 4 वर्षाची माझी खेड्यातली पोस्टिंग मॅच झाली. बरोबर. आणि त्याच्यानंतर मला बडोद्याला पोस्टिंग दिलं आणि चंदीगडला पोस्टिंग दिलं. तिथे मी उत्तम काम केल्यानंतर VRS आली. VRS मी घेतली आणि ठाणे भारतमध्ये पण 10 वर्ष सर्व्हिस केली. त्यामुळे मी साधारण 10-11 बँकेतनं रिटायर झालो आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा डोंबिवली ब्रँच जी आपली शिरवळकर बुवांच्या घरात होती, तिथून ते आता आगरकर गल्लीच्या कोपऱ्यात आणली, तेही काम मीच केलेलं. अजूनही बँक ऑफ इंडियातून मला बोलवणं येतं किंवा काही कामाच्या म्हणजे विशेषतः नोटबंदी झाली ना किंवा मी बँकेत सगळ्या म्हणजे इतके लोक गर्दी असायचे नोटा बदलायचे, जे माझ्या कस्टमरला जायलाच मिळायचे नाही. त्यांना मागच्या दाराने जाऊन त्यांना सर्व्हिस द्यायची. अशी माझी लॉयल्टी होती. म्हणून मला भरपूर बँकेने पण प्रोजेक्ट केलं म्हणा किंवा देवा बेनिफिटेड. त्यामुळे माझ्या आयुष्यात कुठे नैराश्य नाही. आणि हे सगळं करत असताना तुम्ही पत्रकारिताही करत होता. 63 साली मी आप्पा दातार, हशमकांत वगैरे यांच्याबरोबर पॅम्पलेट वाटा, सेवेची अनाऊन्समेंट केला. असं राजकारणातलं थोडं एंट्री होत होती माझी. आणि थोडं राजकीय काम मी करत होतो. आणि मला म्हणजे ना अनाऊन्स करायचं, निवेदन करायचं याची सवय होती. माईक सिस्टीमचा सराव होता. आणि 2-4 भाषेत म्हणजे इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तेवढे 3 भाषा डोंबिवलीत चालत होत्या. त्या भाषेमध्ये व्यवस्थितपणे बोलायची मला सवय होती. त्यामुळे आप्पा दातार यांच्यानंतर साधारण 66-67 साली ज्या इलेक्शन होत्या तेव्हा माझं तिकीट जवळजवळ ठरलेलं होतं. पण त्याच काळात नेमकं बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि आम्ही सेमी गव्हर्नमेंट सर्वंट झालो. त्यामुळे राजकारणातनं बाहेर पडणं आवश्यक होतं. आणि त्याच वेळी 71 साली करिअप्पांच्या इलेक्शनच्या वेळेत इथे मोठी दंगल झाली शिवसेना आणि जनसंघामध्ये. तिथेही मला थोडाफार त्रास झाला. म्हणून माझे अकाउंटन्सीचे सर गरुड सर आणि तत्कालीन नगराध्यक्ष जप्पे साहेबांनी हात जोडून सांगितलं, राजकारण तू सोड आणि तू इतर कर. म्हणून जनसंघाचे एक संघटन मंत्री होते रामभाऊ खोडबोलेने, त्यांनी सांगितलं यू बी ए रिपोर्टर. आणि म्हणून त्यांनी मला 72 साली तरुण भारतमध्ये नेलं. तरुण भारतचं काम म्हणजे काय होतं, तो तरुण भारत पुण्याला निघायचा आणि 48 पाठी 2-2.5 वाजता तो डोंबिवली द्यायचा. त्यातले 20-25 अंक आम्ही घ्यायचो होतो. 20 अंक संघाना वाटायचो. 2 अंक मी विकत घ्यायचो, एक माझ्याकडे ठेवायचो आणि ज्याची बातमी आली त्याला द्यायचो. असंच होतं. पण नंतर तो सुधीर जोगळेकरांच्या नेतृत्वाखाली मुंबई 7 तरुण भारत म्हणून आला. मग तो रेग्युलर पेपर म्हणून आला. त्याच्यात मी भरपूर लिखाण करायला गेलो आणि मला त्याच्यातून संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर मी मराठाचं काम केलं. माझे एक मित्र होते शरद चव्हाण म्हणून, ते मुलुंडलाच राहायचे. त्यांच्या ओळखीतून मधुकर भावे म्हणून आहेत. आणि तेव्हा दरडा लोकमत चालवायचे. त्या लोकमतमध्ये मी काम करायला सुरुवात केली. मराठात मी काम केलं. आणि मराठात 75 साली आणीबाणीमध्ये ना बातम्या कमी आणि इतर गोष्टी करायच्या. म्हणून मी डोंबिवलीतल्या लायब्ररीजवर डोंबिवली एक सुवाच्य गाव असा एक मोठा अर्धपान लेख लिहिला. तो बघून शिरीष पैंनी मला फोन केला. तेव्हा डोंबिवलीत फोन नव्हते, पण त्यांना माहिती होतं मी बँकेत आहे. त्याने बँकेत फोन केला ना बोलवलं, हा तुमचा लेख अत्यंत सुंदर आहे आणि तुम्ही अशा जरा इतर गोष्टी लिहा. म्हणून मी एकदा इथे एक सावरे म्हणून होते, त्यांच्या योग आराधना आणि योग वर्ग याच्यावर एक लेख लिहिला. आणि बदलापूर अंबरनाथमध्ये एक पाटील नावाची भजनी होती. त्यांच्या भजनाबद्दल त्या काळात भजनी सम्राटांना वगैरे पेपरात कोणी उभं करत नव्हतं. त्यांची भजनावर एक उत्तम मुलाखत घेतली, ती पण छापली. त्यामुळे मराठ्यामध्ये पण चांगला मी बस्तान मांडतो. पण तो पुढे कम्युनिस्टांचा आणि आचार्य अत्र्यांचा मृत्यूपत्राचा वाद झाला, तो बंद पडला. त्याच्यानंतर मी सकाळमध्ये काम केलं. नंतर सुधीर आगळच्या मनोहरमध्ये मी काही काम केलं. आणि या काळात मला फायदा काय झाला तर मला 4 पैसे मिळत नव्हते. पण मी ऑडिटला जेव्हा बाहेर जायचो तेव्हा महाराष्ट्रात
तरुण भारतचे जे वाचक असायचे ना ते माझं पावगी नाव म्हटलं, कारण माझा दर 15 दिवसाला मुक्काम डोंबिवली नावाचा अर्धपानाचं एक सदर चालायचं. बर तर त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुण भारतच्या लोकांना श्रीकांत पावगी माहिती होता. ते म्हणे जे तुम्हीच का, म्हणजे सातारा असेल, कोल्हापूर असेल, मिरज असेल, बरोबर. त्या भागात दक्षिण महाराष्ट्रात तो पेपर जायचा. त्यामुळे तसा मला फायदा झाला. पण त्याच्यातनं मला जास्त फायदा काय झाला माहिती आहे का, तर रेल्वे संप 74 सालीला आणि 75 ते 77 आणीबाणी. काळात आलेली जी आणीबाणी आली ना, त्याला पोलिसातून मला काही अवघड, गुप्त अशी थोडीशी माहिती मिळायची. आणि मी नाटकात काम केल्यामुळे पोलीस स्टेशनचा जो माणसं होती ना, त्यांच्या आणि माझ्या नाटकामुळे लाऊडस्पीकरची परमिशन काढायला जाणं वगैरे या गोष्टीमुळे माझे आणि त्यांचे संबंध होते. आणि नाटकामुळे म्हणजे एकदा 3 चौक 13चा प्रयोग भाजी मार्केटमध्ये झाला, तर मला 15-20 दिवस मिरच्या कोथिंबीर फुकट मिळत होती. बर तर त्याचे जे माझे रिलेशन्स होते ना, त्यामुळे माझ्यावर भरोसा ठेवायचे. आणि त्यांना माहिती होतं मी काही संघाच्या लोकांना वगैरे काही सांगायचं नाही. पण मी अध्यावृतपणे त्यांना काही सल्ले द्यायचो. एकदा मी असंच 8-10 लोकांना सांगितलं, "अरे आपण ब्राह्मण लोक आहोत ना, त्या 8ला बरोबर जेवतो." असं मी सांगितल्यानंतर ना कोणीतरी लेसन घ्यायला पाहिजे होते, की 8ला जेवायला घरी जायचं आहे. 2 जण 8ला घरी गेले आणि पकडले गेले. म्हणजे असं इनडायरेक्टली सजेशन दिल्यानंतर कोणाच्या तरी लक्षात यायला पाहिजे होतं, की 8ला घरी जायचं नाही. मी नुसतं सांगितलं आणि 2 जण 8 वाजता जेवताना पकडले. असं म्हणजे मी बिहाइंड द कर्टन ज्याला म्हणतात ना, असं आणीबाणीमध्ये सपोर्टची कामं केली. आता त्या गोष्टीला 20-25 वर्ष झाली, त्यामुळे त्या बोलण्याने आता काही होणार नाही. पण म्हणजे असं ना, तुम्ही जे म्हणता ना, तर म्हणजे रिस्क असायची, पण ती कशी घ्यायची आणि त्या पब्लिक रिलेशन जर तुमचं चांगलं असेल, तर तुम्ही कुठेही विजय होऊ शकता. असं मला ज्या ठिकाणी मी कामं केली ना, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 67 साली आगासकर, बर्वे आणि मेनन अशी लढत झाली हम्म. आणि बर्वे निवडून आले. हम्म. बर्वेंच्या कामासाठी डोंबिवलीमध्ये स गो बर्वे मित्र मंडळ नावाची एक संस्था निघाली. आणि त्याने म्हणजे ते राजकारणातले लोक नव्हते. कोण कोण होते, तर हद सोनी होते, कैलासभाई मेहता होते, दिवाकर पटवर्धन होता, मदन ठाकरे होता, बच्चूभाई जोशी होते, सुधीर फणसे होते, किशोर वाळिंजकर होता, असे सगळे लोक होते. आणि मग त्याने ते बर्वे मित्र मंडळ विसर्जित केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र मंडळ केलं. बर. त्याच्यातनं त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह काम सुरू केलं. म्हणजे काय, तर 14 ऑगस्टला एक कला रजनी घ्यायची. हम्म. त्याच्यानंतर शॉर्ट हँड टायपिंगचे वर्ग केले. ते मुदलियार नावाचे केळकर शॉर्टिंगला टीचर होते. ते साऊथ इंडियन होते, शिवसेना जोरात होते. पण त्या महाराष्ट्र मंडळाच्या स्टेनोग्राफीच्या वर्गाला यायचे. नंतर किशोर वाळिंजकरांनी गटार गॅलरी म्हणून एक चित्र प्रदर्शन भरवलं. कारण आपल्या आर्ट गॅलरीज नव्हत्या. ते कुलकर्णी ब्रदर्सचे दुकान आहे ना, त्याच्या भोवती मोठं कंपाऊंड वॉल होतं. त्याच्यावर त्यांनी चित्र प्रेझेंट केली आणि ते कौतुकाचा विषय होता. असे महाराष्ट्र मंडळाने कामं केली. आणि त्यावेळेला बच्चू जोशी ओळखला, की हा जरी संघवाला असला तरी संस्कृती सामाजिक करायचा असतो. म्हणून त्यांनी जे 14 ऑगस्टची जे कलाकारांची रचना असते त्याच्या मालात घेतलं आणि ते हळूहळू लुप्त झालं. आणि त्याच्यानंतर शिवानंदची स्थापना झाली. मला त्याच विषयाकडे करता यायचं होतं की शिवानंद कला प्रतिष्ठान डोंबिवलीच्या सांस्कृतिक इतिहासातली एक खूप महत्वाची संस्था आहे, तर त्याविषयी थोडं सांगा. तर काय झालं, माझी मिसेस गजानन बुवांकडे शिकत होती आणि 81 साली गजानन बुवांची तब्येत बिघडली आणि त्यांना औंधला त्यांच्या वडिलांचं म्हणजे अंतुबुवा म्हणून गजाननचे वडील होते, त्यांचे शिवानंद स्वामी नावाचे आध्यात्मिक गुरु होते. बर आणि त्यांचा अश्विन वद्य पंचमीला निर्वाण झालं. म्हणून ते त्यांच्या गजाननराव जोशी कुटुंबाचा एक उत्सव करायचे. तो रात्री सकाळी ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालायचा. पण बुवांच्या तब्येतीमुळे तो उत्सव बंद पडेल की काय अशी भीती निर्माण झाली. मग भैयासाहेब मुळे, वाजपेयी सर, डॉक्टर कुलकर्णी, सुरेशजी तळवलकर, पंडित सुरेश तळवलकर, पंडित उल्हास कशाळकर, बच्चूभाई यांनी सगळ्यांनी मिळून शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान स्थापन करायचा निर्णय घेतला. बर आणि त्याचा पहिला कार्यक्रम 81 साली अंमलात झाले. माझी मिसेस शुभदा पवगी ही बुवांची शिस्त असल्या कारणाने माझा गाण्याशी काही तसा हे संबंध नाही. पण मी पेट्या उचलणं, स्टेजवर निवेदन करणं अशी कामं करायचो. आणि हिला विचारून 4-5 पेपरला समीक्षण द्यायचो. मला काहीच कळायचं नाही. पण तरुण भारतसाठी
एक समीक्षण, कांता टोळांना महाटाइमला देण्यासाठी दुसरं वार्तापत्र, गणेश कुलकर्णी देण्यासाठी तिसरं, असं भरपूर लिखाण मी त्याच्याकडून करून घ्यायचो आणि ते सगळं वृत्तांकन यायचं. त्याच्यातनं मी शिवानंदशी तसा जोडला गेलो. आणि पहिला जो लेख होता तो मीच लिहिला होता. पण तेव्हा मी एका ऑडिटच्या नोकरीनिमित्त मी दुसरीकडे होतो. मग त्या महोत्सवाला मी कसा गेलो हे सिद्ध होईल म्हणून मी तो भाटपाळ सरांच्या ऑर्डर पाठवून दिला. पण आमची सगळ्यांची एकी असल्यामुळे त्याला काय महत्त्व नव्हतं. उत्सवाचं रिपोर्टिंग होणं महत्त्वाचं होतं. असं केल्यामुळे त्याच्यात मी हळूहळू सहभागी व्हायला. 89 साली या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव झाला आणि त्याचे स्वागताध्यक्ष होते आपले शंना नवरे. शंना नवऱ्यांचे माझे युवक संघामुळे, लायन्स क्लबमुळे, नाट्य स्पर्धेमुळे आणि दुसरी गोष्ट 847 मेंबरमुळे उत्तम संबंध होते. आम्ही शंना असले ना तरी 847च्या गाडीला विटीवरून टाळ टवाळक्या करत जायचो आणि यूज टू पार्टिसिपेट इन असंच. त्यामुळे आणि नंतर सांगायचं म्हणजे दिवाळी अंकासाठी ते सप्टेंबर ऑक्टोबर नंतर रजा घ्यायची. पण त्यांचे लेख, त्यांचे रेडिओवर होणारी भाषणं, पुन्हा प्रपंच वगैरे सारख्या श्रुतिका याच्यासाठी मटेरियल पाठवायचं असेल ना तर ती कामं मी करायचो, आनंदाने करायचो. मग त्याच्यासाठी मला कुठे टॅक्सीने जायला लागेल किंवा ऑफिसातनं लवकर जायला हे सगळं मी करायचो. त्यामुळे शंनांचा मी एक प्रकारचा म्हणजे लहान असलो तरी मित्र होतो. तर त्याने त्या सांगितलं की तुम्ही सगळे गाणेवाले आहेत पण स्टेज सांभाळणारं पावगी, तर पावगीला आपण सुवर्ण महोत्सव सेक्रेटरी करू. असं झाल्यामुळे मी सेक्रेटरी झालो आणि त्याच्यानंतर लगेच तो उत्सव झाला. त्याला पु ल देशपांडे 3 वर्ष आले, 3 दिवस राहिलेले होते. त्यामुळे पुलंचं सान्निध्य मिळालं. त्याचे सांगता समारंभ दुसऱ्या वर्षी झाले. त्याला भीमसेन जोशी आले होते, त्यांचा सहवास मिळाला. डोंबिवलीच्या एका कार्यक्रमात छोटा गंधर्व आले, त्यांचा सहवास मिळाला. आणि त्याच काळामध्ये विद्याधर गोखले मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे ह्याचा सगळं टी व्हीवर हे सगळं सादरीकरण करायचं काम विद्याधर गोखलेने घेतलं. त्यामुळे त्यांच्याशी परिचय झाला. असं ना मी फार मोठ्या लोकांचे परिचय झाला, त्यांचा संपर्क झाला, त्यांच्याकडे पुढे जाऊन काही कामं करून घेता आली. असं सगळं माझं काय, मला काही बँकेतनं पगार भरपूर मिळत होता, माझ्या घरात काही अडचण वगैरे नव्हती. पण मला ना विचाराने, सांस्कृतिक ज्यांनी समृद्ध व्हायचो ह्या सगळ्यांच्याकडे गेल्यामुळे आणखीन त्याचे एक महत्त्वाचे कोणतं सांगतो म्हणजे शंनांचं ते दुसरे चिरंजीव होते मकरंद म्हणून, ते पुढे डेंटल सर्जन झाले. त्यांच्या क्लिनिकचं आणि आमच्या बँकेचं उद्घाटन एकदम झालं आणि त्याला श्रीकांत मोगे आले होते. तर तो जो क्षीरसागर नावाचा आर्किटेक्ट होता तो संध्याकाळी रात्री 10-11 वाजेपर्यंत आमच्या बँकेचं काम करायचो. 11 नंतर मकरांच्या क्लिनिकचं काम करायचो आणि 12-20च्या गाडीने जायचो. आम्ही सगळे चहा प्यायचो. असे सगळे आमच्या गप्पाच्या ह्याच्यामध्ये सगळं चालायचं. त्यानंतर पुढल्याच वर्षी डोंबिवलीतला एक मुलगा नेरुरकर हायस्कूलचा विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला आला. डोंबिवलीतनं संबंध शाळेमध्ये महाराष्ट्रात पहिला येणारा तो पहिला विद्यार्थी. आणि माझ्या झोनल मॅनेजर सांगितलं पावगी तू ब्रांच मॅनेजर आहेस, त्याचा उद्या सत्कार, गुरुवारी रिझल्ट लागला, शनिवारी सत्कार करायचा. कसा करणार? पण मी पत्रकार असल्याने त्या मुलाला गळ घातली, तुझ्या बातम्या सगळ्या येणार आहेत, तू दुपारी 4ला आहे. आणि संध्यानं सांगितलं, संध्या म्हणेल मी येईन, एवढा मोठा कार्यक्रम करतोय, तुझा झोनल मॅनेजर आहे, मी तुला कधी मॅनेजरच्या खुर्चीत बघितलेलाच नाही, कारण मी सकाळी कामावर जातो तो रात्री येतो. तर हे सगळं मला बघताना मिळतो. त्यामुळे त्या मुलाचा सत्कार झाला. त्याला पुढल्या 10 वर्षाची स्कॉलरशिप आम्ही दिली आणि संध्या माझ्या बँकेत आले, झोनल मॅनेजर आले. त्याच्यामुळे माझी बँकेत पण एक प्रकारची प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून शिवानंदशी माझा संबंध आला आणि जो 60 वर्षाचा जो समारोप झाला ना त्याला भीमसेनजी आले. नंतर कार्यक्रम चांगला झाला, ते गायले वगैरे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी निघाले तेव्हा आम्ही सगळे बच्चूभाई, आमचे उल्हास कसाळकर, सुरेश तळवलकर, आम्ही सगळे येऊन त्यांना मानधन द्यायला गेलो. अगदी निघायच्या वेळेपर्यंत काय करणार. तर ते सांगितलं मी वयाच्या 7व्या वर्षी काल जिथे गायलो आहे ना त्याच ठिकाणी बसून मी वयाच्या 7व्या वर्षी रियाज केलेला आहे, तर तुम्ही मला मानधन कसं देता? मला मानधन नको, मी काही घेणार नाही. म्हटलं पेट्रोल खर्च तरी घ्या. ते म्हणाले नाही मी भुवांचा विद्यार्थीच आहे, मी काही घेणार नाही, तुम्ही इतरांना काही देत नाही, मला काही नको. शेवटी हो नाही करता करता आमच्या बच्चूबाईने त्यांना 5 सुपारीवर ₹1.25 दक्षिणा दिली मानधन म्हणून आणि त्यांनी आनंदाने स्वीकारले. असे मोठी माणसं आणि मोठा दिलदार माणसं आम्हाला मिळाले. आणि म्हणून नंतर ना
आम्ही असं ठरवलं की त्याची परतफेड नाही, पण जे लोक औंधला येऊ शकले नाही त्यांच्यासाठी एक डोंबिवलीत आपण कार्यक्रम करू. तो भीमसेन जोशीने स्वीकारला, त्यांना उत्तम मानधन देऊन आम्ही तो कार्यक्रम केला. तो 5 डिसेंबर 92ला. त्या कार्यक्रमासाठी पण भरपूर पहिल्यांदा शिवानंदच्या कार्यक्रमामध्ये कधीही तिकीट नाही किंवा काय म्हणतात ना गेस्ट पास वगैरे, म्हणजे काय सन्मानिका किंवा पैसे देऊन प्रवेश असं काही नसायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पैसे द्या. फंड रेझिंगचं काम आम्ही दुसऱ्या पद्धतीने करायचो. त्याच्यात मी आणि श्रीकांत कशाळकर, आमच्याकडे ती धुरा होती, आम्ही ते सगळं उभं करायचो. पण पहिला कार्यक्रम भीमसेनची तिकीट विक्री करून तो झाला. उत्तम कार्यक्रम तयार झाला. पण पोलीस स्टेशनने 3:30-4ला दुपारी आमचे भैयासाहेब वगैरे आम्हाला बोलवून सांगितलं कार्यक्रम करता येणार नाही. मग भैयासाहेब वाजपेयी सरांनी गॅरंटीड सांगितलं की हा कार्यक्रम संपतोवर बाबरी मशीद तिकडे आहे, डोंबिवलीमध्ये काही होणार नाही याची आम्ही गॅरंटी घेतो. तुम्ही आम्हाला पाहिजे तर अटक करा, पण कार्यक्रमाला बंदी करू नका. आणि गंमत तुम्हाला सांगतो, आम्ही भीमसेनजींना स्टेजवर बसवून दिलं, कार्यक्रमाला सुरुवात करून दिली, त्यांचा योग्य तो सन्मान केला आणि सगळ्यांनी आम्हाला व्हॅनमध्ये घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले. कार्यक्रम रंगला. 1:30-2ला संपायची वेळ झाली तेव्हा पोलीस स्टेशनमधून आम्हाला सगळ्यांना व्हॅनमध्ये घालून स्टेजवर नेलं आणि मग त्यांचा पुन्हा एकदा भीमसेनजींचा निरोप घेतला, भैरवी झाली आणि तो शांततेने कार्यक्रम पार पाडल्यानंतर लोक घरी जाऊन झोपले आणि उठले तेव्हा त्यांना कळलं की बाबरी मशीद पडली. पण त्या गाण्यावर काहीही परिणाम नाही. त्यामुळे जिथे श्रद्धावान लोक असतात, डेडिकेटेड कलाकार असतात, तिथे गडबड होत नाही. अशा पद्धतीने शिवानंदमध्ये मी काम जवळजवळ 2013पर्यंत केलं आणि आम्ही अनेक कार्यक्रम केले आणि गायन बाजामध्ये हे झालो. आणि मगाचपासून संगीताविषयी तुम्ही बोलताय, शिवानंदच्या कार्यक्रमांविषयी बोलताय, घरात संगीत आहे. तर आणि जसं तुम्ही आता काही आठवणी सांगत होतात संगीत डोंबिवलीतल्या सांगीतिक क्षेत्राबद्दल, तर हाच वारसा आता पुढची पिढी घेऊन जाते किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढच्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करायचा आहे, तर काय सांगाल? जसं मी मगाची म्हटलो की काही काळापूर्वी नाट्य चळवळ पण मंदावली होती. ती संकेतो, सोनी किंवा वृषांक, काळेबाई यांनी सगळ्यांनी पुन्हा पुनरुज्जीवित केले. त्याच्याबद्दल जसे मी कृतज्ञता व्यक्त केली, आनंद व्यक्त केला. आता मी त्या एजमध्ये नाही आहे, पण आता जे त्यांनी प्रशिक्षण 50 वर्षापर्यंत जे केलं आहे ना, त्याच्यामध्ये गणपती उत्सव संपल्यानंतर 77व्या वर्षी यायची माझी तयारी आहे, माझी इच्छा आहे. आणि एक म्हाताऱ्याची भूमिका मला संकेतने द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता गाण्याबद्दल मी सांगितलं की गायन समाज डोंबिवली, त्याच्यानंतर श्रीमंत संगीत सभेचं काय झालं माहिती का, 62 साली आक्रमणानंतर, चायनीज आक्रमणानंतर सेकंड सॅटर्डेला सुट्टी द्यायची पहिली प्रथा आली आणि डोंबिवलीकर संध्याकाळी 6-6:30 यायचे. सेकंड सॅटर्डेला सुट्टी, मग करायचं काय? म्हणून आपले चित्तरंजन गोटीकर, बाबूराव गोखल्यांचे एक बंधू होते गोखले म्हणून, किंवा बापूराव देशपांडे जे शिरवळकर व कीर्तकान म्हणून प्रमुख होते, किंवा दांडेकर टपालजी होते. अशा जुन्या लोकांनी आपण बसायचं एकमेकांच्या घरी. एक अवसरे म्हणून होते, मंगेश अवसरे म्हणून तबलजी. अशा सगळ्यांनी एकमेकांच्या घरी बसायचं आणि गाणं गायचं. याच्यासाठी श्रीमंत संघ केली. पण त्याच्यामध्ये सुद्धा तिकीट लावून किंवा मेंबरशिप घेऊन रामभाऊ आणि श्रीमंत संगीत सभा कार्यक्रम करायचे. शिवानंदी पण साधारण 81 ते 2013पर्यंत भरपूर चांगले उत्तम कार्यक्रम दिले. तसेच तबला नवाज आपले जे सदाशिव पवार आहेत, त्यांनी पण सदाशिव अकॅडमी म्युझिक करून त्यांनी पण एक 10 वर्ष संगीत रसिकांना आनंदाचे चांगलं संगीत दिलं. पण तरीसुद्धा साधारण 10-11 सालानंतर ना हा सगळा उसरला आहे आणि सेकंड पिढी ही आपापल्या पुरते रमते. डोंबिवलीमध्ये आज 100पेक्षा जास्त गायन शिकवणाऱ्या, क्लासिकल गायन शिकवणाऱ्या 100पेक्षा जास्त संस्था आहेत. मुलं शिकतायत पण त्यांना एक्सपोजर मिळत नाही. तर ते अशा क्रमातनं द्यायला पाहिजे. आता बच्चूभाई जोशी, मी सुरेश बाजपेयीने 84 साली एक स्पर्धा सुरू केल्या लायन्स क्लबच्या सहकार्याने. त्या स्पर्धा आता पुढल्या वर्षी 40 वर्षाच्या आता डोंबिवली जिमखाना किंवा सुधीर फडके समिती त्या चालवत आहेत. पण त्याची सुरुवात आम्ही 83-84 साली केली.
बरोबर. अशा पद्धतीने आहे. पण सेकंड फ्रंट म्हणतात ना, ती येत नाही. तर आता इलेक्शनच्या आधीच्या काळात मी खासदार शिंदेना इथं भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही पण सांस्कृतिक संस्थांना लाईटचे कार्यक्रम करणाऱ्या लोकांना, म्हणजे आता DNCच्या मैदानावर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने, वसंतोत्सवाच्या निमित्ताने भरपूर अर्थसहाय्य देऊन मोठे मोठे कार्यक्रम खासदार शिंदे करतात किंवा आपले बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण करतात. तर त्यांना भेटून मी इलेक्शनच्या काळापूर्वी सांगितलंय की जसा सवाई गंधर्व उत्सव आहे ना, किंवा राम मराठ्यांच्या निधनानंतर तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांनी राम राम मराठे मराठे संगीत संगीत महोत्सव 93-94 पासून सुरू केला, तो आज चालू आहे. तर आम्ही परांजपेंनाही भेटलो आणि त्यांनी पण 98-99 साली आपल्या डोंबिवलीत महापालिकेच्या फंड्सने एक महोत्सव सुरू केला. तिथे आम्ही किशोरताईंना आणलं होतं. बरं. अशा 3-4 वर्षात चांगले उत्तम गायनाच्या मैफिली केल्या. पण परांजपेंच्या नंतर तोही वारसा बंद पडला. तर आता परांजपेंच्याच नेतृत्वातूनच शिवसेनेचे खासदार आहेत. ते आता कुठल्या शिवसेनेत तो विषय नाही, पण ते उत्तम प्रकारे निवडून आले, चांगलं काम करतायत. मतदारांच्या सोयीसुविधांमध्ये पण त्यांनी चांगलं काम केलंय. तर मी त्यांना असं रिक्वेस्ट केले, त्यांनी सांगितलं इलेक्शन झाल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तुम्ही भेटा, आपण करू. तर मला असे त्यांना या निमित्ताने डोंबिवलीतले जे रसिक संस्था आहेत किंवा ज्या पूर्वी काम करत होते, या सगळ्यांना एकत्र करून एक सांगीतिक महोत्सव, अगदी सवाई गंधर्वांच्या तोडीचा नाही, पण ॲटलिस्ट राम मराठे स्मृती उत्सव जसा होतो तसा एक महापालिकेच्या वतीने किंवा खासदार निधीतून किंवा आमदार निधीतून असा एक उत्सव ह्या वर्षीपासून सुरू करावा, असे या दृष्टीने मी थोडे प्रयत्न करणार आहे. बरं. आणि या कार्यक्रमासाठी गायकच पाहिजे असं नाही, पण ज्याला उत्तम कान आहे, गाणं ऐकायची ज्याची ताकद आहे, असा कुठलाही संगीत रसिक जर माझ्या मागे उभा राहिला तर तो कार्यक्रम निश्चितपणे पुढील 10-20 वर्ष चालेल अशी माझी उमेद आहे. आणि मी असं म्हणत नाही की हा कार्यक्रम मीच पुढे नेईन, पण मला 1-2 वर्षाचा आपण हा कार्यक्रम करू शकलो तर तो जसा संकेतोज्ञ उपक्रम घेतलाय तसा एखादा रसिक मला भेटेल आणि तो 20-25 वर्ष आज वारसा चावलेल अशी माझी गाढ श्रद्धा आहे. आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली ते माझी संकल्पना सिद्धीच जाईल असं मला खात्री आहे. नाही, नक्कीच तुम्ही इतक्या तळमळीने प्रयत्न करताय, त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की डोंबिवलीकर रसिकांनी नेहमीच कलेला आणि कलेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाच्याच मागे डोंबिवलीकर उभे राहिले. त्यामुळे असा एखादा संगीत महोत्सव लवकरच अस्तित्वात येईल आणि लवकरच पुढची अनेक वर्ष खरं तर हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाईल ह्याची खात्री आहे. खरंच आज तुम्ही इतक्या सगळ्या जुन्या जुन्या आठवणी आम्हाला सांगितल्यात, म्हणजे जी डोंबिवली कदाचित आमच्या पिढीने बघितलीही नाहीये, ती सगळी तुम्ही तुमच्या दृष्टीने किंवा तुम्ही जे काही अनुभवलंय त्याच्यामधून उलगडून सांगितलीत. आणि आज वयाच्या 77व्या वर्षी सुद्धा इथे येऊन आमच्याशी इतका मनमोकळा संवाद साधला, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि रसिको, तुम्ही सुद्धा जर का जुन्या डोंबिवली विषयी तुमच्या मनात जर का काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा, जेणेकरून अशीच जुन्या डोंबिवली विषयीची विस्मृतीत गेलेली माहिती पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत करू. त्याचसोबत असेच वेगवेगळे व्हिडिओ वेद भेटच्या माध्यमातून, वेद थिएटरच्या माध्यमातून तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या वेद थिएटरच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कल्याण डोंबिवलीकर रसिकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, नवीन पिढीपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा जुनी डोंबिवली नेमकी कशी होती किंवा जुन्या डोंबिवलीत काय काय घडत होतं हेही कळेल. तर चला, आजच्या पुरता निरोप घेऊया. आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वेळी. तोपर्यंत बाय बाय.